देवाने तुमच्यासाठी एक सुंदर संदेश पाठवले, त्याला तुम्हाला भेटायचे आहे आणि तुम्ही त्याच्या मार्गावर यावे. पण कशासाठी डॉक्टर सुआरेझ? तुमचे जीवन बदलण्यासाठी. माझे आयुष्य तर चांगले चालू आहे. नाही, तुम्ही तसे नाही आहात. देवाशिवाय काही करू शकत नाही, येशूचे बोलणे होते. कारण माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. तुमची प्रार्थना पण देवाच्या सिंहासनापुढे जाणार नाही, कारण तो अत्यंत उच्च स्थानी वस्ती करतो आणि मानवी आवाज अत्यंत क्षीण असते. तरी तो आवाज आपण अब्जावधी पटीने वाढवले तरी ते आवाज देवापर्यंत पोहोचणार नाही. आपले आवाज देवापर्यंत तेव्हा पोहोचतोय जेव्हा त्याचा आत्मा आपल्यामध्ये प्रवेश करतो. ही एखाद्या नवीन ध्वनी लहरी सारखी आहे, जणू काही तो आपल्या अगदी जवळ आहे. म्हणून आता आपल्याला अजून जोरात ओरडण्याची गरज नाही, कारण तो सदैव आपल्या सोबत असतो. म्हणून तो म्हणतो, म्हणून हे इस्रायल, मी तुझ्याबरोबर असे करेल. तो इस्रायल बद्दल बोलत आहे, कारण तुझ्या बाबतीत मी हे करणार आहे. हे इस्रायल, तुझ्या देवाला भेटायला तयार हो. नीतिमान देव, प्रेमळ दयाळू देव, तुम्हाला तारण देऊ इच्छिणाऱ्या देवाला धन्यवाद. त्याने मशिहाला आधीच पाठवले आहे. हा हट्टीपणा सोडून द्या आणि मशिहाला आपल्या हृदयात स्वीकार करा. त्याचे नाव येशू नासरेतकर आहे. आपण प्रार्थना करूया. येशू, आता जी व्यक्ती सध्या प्रार्थना करीत आहे त्या व्यक्तीला तूने हजारोच्या पटीने, लाखोच्या पटीने स्पष्ट निर्विवाद रीतीने पुरावे दिले आहे की तू त्याच्यावर प्रेम करतो. आता प्रभू, त्यांना तुझ्याशी योग्य नाते जोडायची गरज आहे आणि ते बोलत आहे, हे प्रभू मला सत्य दाखव. प्रभू, हे सत्य मी आता स्वीकारित आहे, म्हणून मी त्यांना आशीर्वादित करतो. या व्यक्तीच्या जीवनातून निघून जा प्रभू येशूच्या नावात. आमेन.